संघटनात्मक मुद्दे होते आणि एकंदरीत मीटिंगचा सगळा आढावा आणि कामकाजासंदर्भात ऑर्गनायझेशन जनरल सेक्रेटरी हे माध्यमांशी बोलणार आहेत. मात्र संघटनात्मक काम आणि येणाऱ्या काळातील रूपरेषा या अनुषंगानं 3 तासपर्यंत आजची मीटिंग संपन्न झाली. तुमच्याबद्दल आहे ना काही लोकांनी तक्रार केली असं म्हणतात. तक्रार केलेत की तुमचं कामकाज जो आहे तो व्यवस्थित नाहीये आणि नॉट प्रो काँग्रेस आहे. आणि रमेश चेन्नीतलांनी आता ते नाकारले. मग तुमच्याबद्दल असं नाही, कोण ठीक आहे, देतं तुम्ही माहिती? सांगा सर, तुमच्या विरोधात जो आहे तक्रार झाली आहे. नाही, मला या संदर्भात कुठल्याही प्रकारची कल्पना नाही किंवा माझ्या कानावरही कुठली तक्रार नाही. आणि इथं पर काही कोणाचं म्हणणं असेल तर ते जरूर ऐकून घेतलं गेलं पाहिजे. मात्र या अफवा ज्या पसरवल्या जातात आहे यामागे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टी अत्यंत आक्रमकतेने ही काम करत आहे. सर्व नेत्यांना सोबत घेऊन आपण मागचा संपूर्ण महिना पाहिला असेल की 46 डिग्रीच्या तापमानामध्ये पदयात्रा असतील, ठिकठिकाणी निघालेले मोर्चे असतील, रस्ता रोको असतील, यामध्ये काँग्रेस ज्या आक्रमक स्वरूपामध्ये पुढे आली त्या आक्रमक स्वरूपामध्ये काँग्रेस पुढे आल्यानंतर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीच्या कुठेतरी अफवा या पेरत आहेत. एवढंच मी अनुषंगाने म्हणेल. राहिला संघटन सृजनचा विषय, तर संघटन सृजन ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेली ही प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये श्रेष्ठीने घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला सर्व नेत्यांनी, महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कमिटी तथा सर्व नेत्यांनी या सगळ्या प्रक्रियेचं स्वागत केलंय. मग सगळे उमेदवार माघार का घेतायत तुम्ही? नाही, सगळे लोक गायब पण आहेत. सगळे लोक माघार घेतात नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. काही ठिकाणी घोडेबाजाराच्या माध्यमातून जे महाराष्ट्रात चाललंय ते आपण बघतोय. लोकशाहीचा गळा घोटण्याचं एकंदरीत काम सुरू आहे. जे भारतीय जनता पक्ष दादागिरी आणि पैशाच्या माध्यमातून दबाव आणून विड्रॉल घेत आहे, खरं पाहिलं तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे. आम्ही 4 ठिकाणी ही उमेदवारी काँग्रेस पक्ष म्हणून लढतोय. हे जरूर आहे की आमच्या 2 ठिकाणच्या उमेदवारांनी जी माघार घेतली त्या अनुषंगाने त्यांना पक्षातून आम्ही निलंबित केलेलं आहे. काय झालंय हे सगळे आपण सर्वश्रुत आहे. मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला हे देखील त्यामागे सत्य आहे. सोलापूरचा काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार होता त्याचा अर्ज जो आहे, मीनाक्षी नटराजांचा अर्ज ज्या पद्धतीनं नाकारण्यात आला अगदी त्याच पद्धतीनं तिथलाही अर्ज नाकारला गेला. त्यामुळे एकंदरीत आपली सगळ्यांच्या समोर परिस्थिती आहे. हे या नाट्याचं, हे लोकशाहीचा गळा घोटण्याच्या नाटकाचा हा दुसरा अंक आहे. पहिला अंक जो आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग निहाय उमेदवार, वार्डातले उमेदवार, सर्कलमधले उमेदवार यांचा विड्रॉल करण्याचा एक अंक आपण बघितला. पैसा फेक तमाशा देख या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीतून घोडे बाजारातून मतदारांना पैसा देऊन धाक दपट दमट करून दमदाटी करून जे नगरसेवक आणि जे सदस्य निवडून आले त्यातून आताही तेच मतदार असणारी दुसरी निवडणूक आहे. सगळ्या गोष्टीवरती बैठकीत चर्चा झाली का? महाराष्ट्राच्या किंवा नीट असो, या महागाई, बेरोजगारी, एकंदरीत सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं राष्ट्रीय जी झालेली बैठक आहे या संदर्भामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यावर जे आहे अधिकृत स्वरूपामध्ये सांगेल. या संदर्भामध्ये मी बोलणं उचित होणार. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण तिथे स्थानिक नागपूरचे उमेदवार असेल त्यांनी अजून काँग्रेस नगरसेवकाची बैठक घेतली नाहीये. तुमचा जो एक उमेदवार आहे तो हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय, हे काय आहे? अमरावतीचा 5 दिवस गायब होता, रुग्णालयात ऍडमिट होता. हे सगळं जे आपण बघतोय, ऐकतोय, या मागचं जे कारण आहे पैशाचा प्रचंड मोठा वापर, घोडेबाजार चालणं, दबाव आणलं. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे म्हणून निवडणूक आयोगाने सरकारी काही करत नाही. तर राजकारणामध्ये मतांची भिन्नता असते, वेगवेगळे पक्ष असतात आणि आपण आपापल्या पक्षाचा प्रचार करायचा आणि मतदान घ्यायचं, ही एकंदरीत पद्धत जी आहे ही गुंडाळून ठेवल्या जात आहे. जर भारतीय जनता पक्ष स्वतःला एवढी स्ट्रॉंग म्हणती आहे तर हा उमेदवारांचा खरीद फरोशचा जो धंदा लावला आहे हा काय, याचा अर्थच भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन कुठेतरी ही घसरत चाललेली आहे. आमचे नागपूरचे उमेदवार असतील ते सगळ्यांच्या संपर्कात आहे. अफवा पेरण्याचं काम सुरू आहे. अतुल लोंढे जे आहेत हे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तिथे वैचारिक भूमिका म्हणून मैदानात उतरलेले आहेत. तिथले आकडा संख्याही आमच्या बाजूने नाही, मात्र तरी देखील पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते निवडणूक लढत आहेत. ते सगळ्यांना भेटत आहे. सर्वांच्या सहमतीने उमेदवारी तिथे झालेली आहे. अशा अफवा पसरवून कुठेतरी विपक्षाला बदनाम करण्याचं कारस्थान भारतीय जनता पक्ष रचत आहे. भाजपवर आरोप करतायत, पण तुम्ही यशोमती ठाकूर म्हणा किंवा बाकीचे नेते म्हणा, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, हे सगळे बोलतायत की कोणतरी आहे जे पैसे घेऊन बसले आणि म्हणून हे सगळं. नाही, पैसे घेऊन बसलेलंच आहे आणि
मुख्यमंत्री दस्तरखुद भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा झालेले आहेत आणि त्यांनी हा काळा जो पैशाचा वापर करून हा घोडेबाजार लावलेला आहे, सर्वश्रुत आहे. सर एक प्रश्न असा आहे की संजय राऊत असं म्हणाले याला जोडून एक प्रश्न असा आहे, तुम्ही काही झालं की भाजपवरती आरोप करताय. एक मिनिट, पण तुमचं होतंय का? तुम्ही म्हणताय की आमच्या उमेदवाराला धाक दाखवला गेला, दपटशाही दाखवली, पण सपकाळ साहेब जर तुमचाच उमेदवार इतका स्ट्रॉंग नसेल तर मग तुम्हाला दुसरा उमेदवार तुमच्या लक्षात नाही आलं? निश्चित आहे की निश्चित या ठिकाणी 2 ठिकाणी आम्ही उमेदवारी देत असताना कुठेतरी गाफील राहिलो. एक आमचा जो यवतमाळचा उमेदवार होता तो तर निवडून येईल अशा स्वरूपाची आमची अपेक्षा होती. ते मागच्या आकडे तिथे आमच्याजवळ नव्हते. मात्र जो दुसरा महायुतीचा उमेदवार होता हा अत्यंत निष्क्रिय, जो DPTCच्या मिटिंगला येत नाही आणि त्याचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर अत्यंत हास्यास्पद आहे. अशा उमेदवाराच्या विरोधात आमचा विधान सभेमध्ये आमचे उमेदवार राहिलेले आणि थोड्या मतांनी पडलेल्या माणसाला आम्ही उमेदवारी दिली आणि त्या माणसाला उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी विड्रॉल घेणे आणि ताबडतोब लगोलग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणे, खरं तर हा जो एकंदरीत प्रकार आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. वर्ध्यामध्ये तुल्यबळ अशा स्वरूपाची, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुल्यबळ अशा स्वरूपाची लढत झाली असती. त्या ठिकाणी दिलेला उमेदवार जो आहे त्यांनी वैचारिक खूप भूमिका मांडत असताना आमच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांना संधी दिली आणि त्यांनी विड्रॉल घेतला. हे 2 प्रकरण आहेत. मात्र याच्या व्यतिरिक्त आमचा आरोप करताय वर्धेवाले तुमच्यावर आरोप करतात. सगळे सर आरोप- आणि अकाउंटेबिलिटी नाही अकाउंटेबिलिटी जी आहे ती अर्थात पक्षाची राहणारच आहे. प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी अँसरेबल आहे. आरोप काय आहेत तर आरोपाचा आपण जर मागोवा घेतला तर आरोप हे अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाने आमच्या सांगितलेले उमेदवार निवडलेले आहेत. निवडणुकीमधून प्रदेश काँग्रेस कमिटीवरून अथवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून या संदर्भात कुठेही आम्ही उमेदवार हे लादलेले नाहीत किंवा दिलेले नाही. आमचं स्थानिक जे जिल्ह्यातलं ते नेतृत्व आहे, एक वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आमचे निरीक्षक होते आणि सर्व संमतीने आम्ही उमेदवार तिथे दिलेले होते. सर, महाराज, देशामध्ये एक परिस्थिती आहे, एक तर निवडणूक उमेदवार उभा राहिला, आता वर्ध्याचे उमेदवार मी जात नाही, कुठे दुसरीकडे निवडून आले त्यांना तू थर्डनी फोडलं जातं. ती देशभरामध्ये लोकशाही जी आहे ती गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण महाराष्ट्रामध्ये 2 राजकीय पक्ष कसे फोडले ते आपल्या पुढे आहेत. बंगालमध्ये काय चाललंय ते आपल्या पुढे आहेत. त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्ष हा स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा दुसऱ्याचे पक्ष फोडण्याकडे आणि दुसऱ्याचे उमेदवार पळवण्यामध्ये हे त्यांचं लक्ष आढळून येतं. सर संजय राऊत असं म्हणाले की काँग्रेसच्या समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या ते झेंड्याखाली त्यांचं मत आहे. ते नाही, त्यांचं मत काँग्रेसच्या आहे. झेंड्याखाली एकत्र हो आलं हो पाहिजे. त्यांचं ते मत आहे आणि त्यांनी ते व्यक्त केलं आहे. तुमचं पुढचं काय हे असेल ज्या प्रकाराने कॅन्डिडेटचे सगळे विड्रॉ करतायत? नाही, सगळे वेगळे विड्रॉल करत नाही. ते पण 4-5 आम्ही जे आमच्या हे बघा, एका आमचा उमेदवार होता त्याचा उमेदवारी अर्ज हा सूचकाच्या अनुषंगानं हा चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आला आणि 2 जणांनी विड्रॉल घेतलं. ज्यांनी विड्रॉल घेतला त्यांना मी पक्षाबाहेर काढलं आणि इतर आमचे जे उमेदवार आहेत हे ध्येय धोरणाकरता पक्षाकरता घोडेबाजार चालला असला तरी निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकलेले आहेत. सर पण याच्यातून काँग्रेसकडून अपेक्षा आहे विरोधी पक्ष म्हणून आणि त्यावेळी काँग्रेसच्याही विश्वासार्हतेवर अशा नाही, काँग्रेसच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच नाही. काँग्रेस अशा पद्धतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असताना काँग्रेस ही उभी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा अनपोज सोडता कामा नये ही वैचारिक भूमिका घेऊन आम्ही मैदानात आहोत. कुठे दगाफटका झालाय हे खरं आहे आणि ज्यांनी दगाफटका केला त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. तुमच्या विरोधामध्ये पुणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जे आहेत अरविंद शिंदे त्यांनी हायकमांडकडे एक मेल करून तक्रार केलेली आहे. आरोप तुमच्यावरती करतायत. तुमच्यावरती नेमकं हे कशामुळे होत नाही, माझ्या स्वर आरोप आहे हे असं म्हणणं एकांगी आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि कोणत्याही साध्या कार्यकर्त्यांनी अथवा कुठेही काही त्यांच्या भावना व्यक्त करत असताना काही जर त्या ठिकाणी क्युरी केली असेल, काही त्या संदर्भामध्ये भावना व्यक्त केल्या असतील तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्याच्यावर त्याचं शहानिशा केली पाहिजे एवढंच मी म्हणेन. तुम्हाला टार्गेट केलं जाते तुम्हाला टार्गेट केलं जाते त्या तिथल्या ज्या नेत्यांचं किंवा त्यांचं मत आहे तुम्ही सोडायला अपयशी ठरताय किंवा तुम्ही कमी पडताय म्हणून हायकमांडकडे जाताय? नाही ह्या प्रकारच्या सगळे शब्द वापरणं हा खरोखर कुठेतरी एकांगीपणा आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रोपगंडा कुठेतरी असेल. मोठ्या पक्ष आहे त्या पक्षाच्या अनुषंगाने माझ्यावर कुठेही कोणीही पक्षातल्या माणसाने आरोप केलेला नाही. कुठे आमदार आले त्यांनी तक्रार केल्या असंही देखील झालेलं नाही. तुम्हाला टार्गेट केलं जाते मुद्दा म्हणून? काँग्रेस पक्ष हा व्हायब्रंट झाला आहे. काँग्रेस पक्ष हा मागच्या पूर्ण मे महिन्यात हा रस्त्यावर होता. नवीन 7,000 नियुक्त्या काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या आहेत आणि पक्ष जो आहे हा सर्वांच्या सोबत घेऊन, सगळ्या नेतृत्वाच्या सोबत घेऊन पुढे जात आहे
आणि या संदर्भामध्ये आता सर्वात मोठा विरोधी पक्ष हा काँग्रेस पुढे आल्यानंतर अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह पसरवणं आणि अशा प्रकारचे प्लॅन्ट भारतीय जनता पक्ष जे आरोप करतोय याचाच अर्थ हा कुठेतरी काँग्रेस मजबूत होत चाललेली असा आहे. आणि या तक्रारी अशा स्वरूपात येत असताना कोण हर्षवर्धन सपकाळ भारतीय जनता पक्ष म्हणत होतं, आता त्यांना माझ्या नेतृत्वाच्या संदर्भात असा प्रश्न निर्माण करणं हे एका बाजूला माझं यश आहे. सर, तुम्ही नाशिकमध्ये आंदोलन केल्यानंतर दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक पार पडली होती. कांद्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल असं आम्ही चांदवडला फार मोठं शेतकरी आंदोलन हे केलं झालेलं नाही पुढे. आणि त्या आंदोलनामध्ये 4 तास रस्ता रोखून ठेवला. नरेंद्र मोदी हे पनोती आहेत, ते दारिद्र्य त्याच्या आल्यापासून हे समोर नागरिक जात आहे, ते दलिंदर आहेत, हे सगळं बोलल्यानंतर आणि त्याला उचलून धरल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि दुसऱ्या दिवशी अर्ध मंत्रिमंडळ हे दिल्लीला आलं. मात्र हात हलवत आलं आणि हात हलवत गेलं. एकंदरीत 4 रुपयाची 5 रुपयाची अत्यंत तुटपुंजी वाढ झालेली आहे. कोणताही प्रश्न हा सोडवलेला नाही. नरेंद्र मोदी हे पनोती आहेत आणि या पनोतीच्या अनुषंगानं आता सर्वांचा भ्रमनिरास झालेला आहे. सर, काल 12 वर्ष पूर्ती झाली, कसं पाहता तुम्ही मी नेहरू काल त्याच्यावर सविस्तर पत्रकार हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.